कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आणि काय ग सावित्री, इथे घरात काय सुरू आहे आणि तुमचं काय चाललंय? त्या ऍड शूटला हरीशच्या जागी आदित्य बसला हे तुला या चोमडीने सांगितलंच असेल, पण आता जर ते वहिनींना समजलं ना तर त्याचे परिणाम आदित्यवर सगळ्यात जास्त होणार आहेत। तू, आदित्य आणि प्रीतम तुम्ही सगळ्यांनी मिळून अहिल्या बहिणींचा विश्वासघात केलाय, कळतंय ना? आदित्य आणि प्रीतम मित्र आहेत ना ग तुझे? तुम्ही सगळ्यांनी मिळून हा व्हिडिओ प्लॅन केला ना? जाऊन सांग त्यांना की तोंड बंद ठेवायचं, जे झालं ते झालं। बहिणींना यातलं काहीही सांगायची गरज नाही। आणि हा, माझं नाव घ्यायची गरज नाही, नाहीतर महागात पडेल। सांगू दे त्यांना देवी आईंना समज, कधी ना कधी देवी आईंना समज खरं कळणारच आहे। आणि अजून किती दिवस त्यांच्यापासून ही गोष्ट लपवून ठेवणार आहोत आम्ही? जे होईल ना ते आम्ही बघून घेऊ। एक मिनिट, आम्ही म्हणजे कोण? तू स्वतःची बरोबरी कोणाशी करतेस? आदित्य किर्लोस्करशी, या घराच्या मालकाशी? तुझी हिम्मत कशी झाली ग या घराच्या मालकाशी तुझी स्वतःची बरोबरी करायला? तू ना सावित्री आत्या, दामिनी मॅडम, तुम्ही काय केलं हे? माझ्यावर आवाज चढवून बोलायचं नाही, नाहीतर या वेळेला माझा नेम चुकणार नाही। दामिनी मॅडम प्लीज त्यांना काही बोलू नका। एक मिनिट, कुणाला त्यांना? काय तू? एक मिनिट, तू तिला आवाजाव का करतेस? काय चाललंय तुमचं? दामिनी मॅडम प्लीज तिला काही बोलू नका। गणीला तुम्ही खूप मारलत, ते मी अहिल्या मॅडमना सांगितलं नाही। पण आता जर हिच्यावर हात उचललात ना मग मात्र मी शांत बसणार नाही। मला अहिल्या मॅडमना सगळं सांगायला लागेल। तिला तर मी बघून घेईन। सावित्री आत्या, अहो काय केलं तुम्ही? हे माझ्यावर उचललेला हात तुम्ही? सावित्री आत्या तुम्ही लई वेगळं वागताय बघा। तुम्ही आधी सारखं वागा ना माझ्याशी। मी पारू आहे तुमची। बाहेरची कामं आवरलीत का? आत या। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।